आशा स्वयंसेवाशा स्वयंसेविका आशा अक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट ही भारत सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत NRHM 2005 मध्ये सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे, ज्याचा उद्देश ग्रामीण भागात स्वास्थ्य सेवा पोहोचवणे आहे. आशा ही ग्रामपातळीवरील प्रथम संपर्क साधणारी आरोग्य कार्यकर्ती असते. ती गावातील महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करते आणि आरोग्यविषयक सेवा लोकांपर्यंत पोहोचवते. प्रमुख जबाबदाऱ्या अशा आहेत: गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व प्रसूतीनंतर तपासणी व मार्गदर्शन, लसीकरण आणि माता-बाल आरोग्यविषयी जनजागृती, कुष्ठरोग, क्षयरोग, मलेरिया, कोविड इत्यादी रोगांवरील आरोग्य मोहिमांमध्ये सहभाग, औषधे वाटप, छोटे आजारांवरील प्राथमिक उपचार, रुग्णांना आरोग्य केंद्रात नेण्यात सहाय्य करणे, ग्राम आरोग्य समित्या व अंगणवाड्यांशी समन्वय ठेवणे, शैक्षणिक पात्रता, बिगर आदिवासी क्षेत्रात 10वी पास, आदिवासी क्षेत्रात 8वी पास, महिला वय 25 ते 45 वर्षे, स्थानिक विवाहित स्त्री असावी, ग्रामसभा किंवा ग्राम आरोग्य समितीद्वारे निवड केली जाते आणि तालुका आरोग्य अधिकारी नियुक्ती करतात. आशा स्वयंसेविका या स्वयंसेवक असल्या तरी त्यांना प्रोत्साहनपर मानधन दिले जाते. विविध कामानुसार त्यांना 2,000 ते 3,000 रुपये मासिक मिळू शकतात, तर केंद्र सरकारकडून 1,000 रुपयांचा प्रोत्साहन भत्ता देखील दिला जातो. कार्यदरम्यान अपघात झाल्यास मृत्यू किंवा अपंगत्वासाठी शासनाकडून आर्थिक मदत उपलब्ध आहे. प्रत्येक गावात एक आशा हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. म्हणजे ग्रामीण पातळीवर आरोग्य सेवा आणि जागरूकता वाढवून आरोग्यदृष्ट्या सक्षम समाज घडवणे.